सकाळ सर्वांना यूट्यूब फॅमिली बघा माझं आवरून झालेलं आहे. आता मी कामाला निघलेली आहे तर मला अजून थोडंसं आवरावरी करायची. तर मी आता काय करत आहे, लाईटी बंद करत आहे. तर किचनमध्ये एवढा अंधार दिसतो, खूप अंधार दिसतो, पण उजेड पण असा शांत झालं की थोडासा उजेड पण जास्त दिसतो. तर बघू शकता की मी खिडकी उघडलो किती उजेड पडतोय आणि असं किचन आहे मस्त वाणे माझं. आता मी हे आवरून तयारी करत आहे कामाला जायची. तर माझं आवरलेलं आहे. देवपूजा वगैरे नाही केलेली मी. तर देवपूजा का केली नाही त्याला कारण आहे. तर काल केली ती देवपूजा, पण कळाल्याच्या पुढं नाही केली देवपूजा मी. तर देवपूजा न करायचं कारण काय तुम्हाला सांगते बघा. हे पण खिडकी उघडलं एवढा उजेड पडतोय आणि इकडं पण एवढा उजेड पडतो. आता दरवाजा पण खोलत आहेत बघा. मस्त इथं कपडे बिपडे वाळायला जागा आहे आणि इकडे तर लयच मस्त जागा आहे बघा, आहे का. ही अशी एवढी जागा मला वापरायला आहे. एवढी जागा मला वापरायला ती खाली एक गाळा आहे, त्या गाळ्याचं वॉशरूम आहे. तर आम्ही पण यूज करतोय आणि धुवून काढते मी ते वॉशरूम. तर बघा एवढी जागा मी एवढं स्वच्छ केलेलं आहे. इकडे एवढी गल्ली आहे, तर मशीन ड्रम ठेवलेला आहे आणि खाली बघू शकताय असा रोड आहे. रोड ही रोड हकीत आली जोसेफ शाळा. तर एवढी भारी रूम भेटलेली मला ना, तर खूप छान रूम भेटलेली. तर मी इथं गरम भाजी होती, तर भाजी मी इथं काय केली निवाय ठेवली होती. चला तर आज डबाची भराभरी करत आहे ना, वरती मी 20 मिनटं झालीत मला. चला सर्वांनी असेच आता जाताना पण तुम्हाला दाखवते. माझे असेच नवीन नवीन ब्लॉग बघित राहा आणि लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. मग सूर्य उगला की खूप ऊन पडतं मस्तवाने. मग सूर्य इथं आलेला आहे, इथं सूर्य आलाय आणि कसं वातावरण पण मस्तवाने झालंय. आणि उठलं की आपल्याला सूर्यनारायणाचं. आणि इथं बघा तुळस आहे माझी. ह्या तुळशीचं तोंड दिसणं महत्त्वाचं आहे. माणसाचं तोंडांपेक्षा तुळस आणि सूर्यांचं तोंड बघायचं. तर एवढं नशीब चांगलं चमकलं जातं ना, तर खरंच लय मस्त वाटतं. आणि इथं सूर्य आलाय वरती अवकितपर्यंत. तर सकाळ सकाळ असं फ्रेश ऊन पडतं मस्तवाने घरात आणि करमाला जातं. 6च्या पुढं झोपच लागत नाही. नाहीतर आम्ही पहिल्या रूममध्ये 9, 10 वाजल्या 8 वाजल्या तरी उठायला आम्हाला होत नव्हतं, का तर कळतच नव्हतं तिथं किती वाजल्यात आणि काय. चला आता मी इथं ब्लॉग खतम करते. झाली का नाही. आणि एका जागेवर पडली पण होती, थोडीशी वाचली बघा. इथं आली मी आता. सकाळचं कामाला जायचं म्हणजे डोकं खायचे काम येतं. एवढी धावपळ होती. घरातलं बघायचं, पोरांचं बघायचं, नवऱ्याचं बघायचं आणि कामाला पळायचं.